कंपाउंड अँगल फॉर्म्युले. त्यालाच म्हटलं जातं ॲडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युले. आता हे कंपाऊंड अँगल म्हणजे काय आधी पण मग त्याच्या फॉर्म्युलांकडे जाऊ. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड अँगल? इफ ए अँड बी आर एनी टू अँगल्स, ए आणि बी हे दोन डिफरंट अँगल्स आहेत, त्यांचं सारखं असेल वेगळं असेल डझंट मॅटर, म्हणून त्यांना दोन नोटेशन वेगळे वापरलेत. ए अँड बी आर एनी टू अँगल्स, then an angle A plus B and A minus B are called compound angles. Compound म्हणजे कॉम्बिनेशन. आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट मध्ये पण असतं ना, सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर आहे. तसं कंपाऊंड अँगल दोन अँगलच्या कॉम्बिनेशन पासून तयार होणारा अँगल म्हणजे कंपाऊंड अँगल. म्हणजे फॉर इन्स्टन्स याला आपण डायग्रामॅटिकली पण अशा प्रकारे लर्न करू शकतो. समजा आता या प्रकारे हा आहे सपोज अँगल ए आणि हा आहे अँगल बी. मग हा पूर्ण अँगल किती होणार? किती झाला? ए प्लस बी. दिस ए प्लस बी इज कॉल्ड कंपाऊंड अँगल. दोन अँगलचं कॉम्बिनेशन असलेला अँगल. ए आणि बी हे जर दोन डिफरंट अँगल असतील तर ए प्लस बी म्हणजे त्याचा कंपाऊंड अँगल. किंवा समजा आता सिच्युएशन या प्रकारे आहे, हा पूर्ण अँगल आहे सपोज ए आणि हा एवढाच अँगल आहे तो बी. मग हा किती शिल्लक राहिला? किती? ए मायनस बी, बरोबर. लाईकवाईज if A and B are any two angles, then A plus B and A minus B are called compound angles. Okay. आता हे जे कंपाऊंड अँगल्स आहेत, या कंपाऊंड अँगलचे काही एक्सपान्शन फॉर्म्युले, एक्सपान्शन रिझल्ट आहेत. हा जो फर्स्ट ग्रुप आहे याच्या डेरिव्हेशन्सच्या दृष्टीने विचार करता डेरिव्हेशन एकाच फॉर्म्युल्याचं आणि एका फॉर्म्युल्यावरूनच सगळे तयार होतात. बाकीचे डेरिव्हेशन लेंदी आहे पण आपल्याला कुठे विचारलं जाणार नाही आहे, त्यामुळं त्या डेरिव्हेशनपेक्षा आपण त्यांच्या फर्दर डेव्हलपमेंट आणि यूज कसा आहे याच्यावरती जास्त फोकस करू. त्याच्यामुळे त्या डेरिव्हेशनमध्येच बरेच जण परेशान होऊन जातात की हे काय प्रकार आहे वेगळाच. ओके, तर यात ए प्लस बी, ए मायनस बी यांच्या कॉम्बिनेशन्सनुसार हे रिझल्ट आहेत. आधी रिझल्ट काय आहेत ते आपण बघू, मग विचार करू डेरिव्हेशनचा. यात फर्स्ट रिझल्ट आहे तो साइन ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बी. सेकंड साइन ए माइनस बी. थर्ड कॉस ए प्लस बी and fourth is cos a minus b. आधी या चार वरती आपण फोकस करू, त्याच्यानंतर टॅनच्या दोन रिझल्ट कडे जाऊया. कारण या तीनही जे तीन ग्रुप आपण आता पाहणार आहेत, या तीनही ग्रुप मध्ये महत्त्वाचे चार चार फॉर्म्युले. हे जे पहिले चार असणार आहेत त्याच्यावरूनच प्रोडक्ट फॉर्म्युले चार तयार होणार आहेत आणि त्याच्यावरूनच फॅक्टरायझेशनचे चार फॉर्म्युले तयार होणार आहेत. त्यामुळे टोटल हा 12 फॉर्म्युलांचा जो ग्रुप आहे
तो डिपेंडंट आहे फक्त ह्या 4 फॉर्म्युल्याला. हे 4 लक्षात राहिले की ते पुढचे 8 इमिजिएटली आणि क्विकली तयार पण करता येतात, किंवा जर त्यांना आपण लक्षात ठेवलं असेल तर त्याचं कन्फ्युजन पण ओव्हरकम करण्याच्या ट्रिक्स या 4 फॉर्म्युल्यात आहेत. आणि हे 4 तर फॉर्म्युले असे आहेत की आपण कितीही विचार केला यांना विसरायचंय, चुकायचंय तर नाही चुकत, कारण इतक्या जास्त प्रमाणात त्याचा यूज आहे आपल्याला. महत्वाची थिंग, साइन ए प्लस बी किंवा साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे हा साइन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय नसतो. ओके, म्हणजे काही जण जे अशा प्रकारे वापरतात किंवा पुढेही काही जण चुकीची इतक्या रॉंगली जातात. साइन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, साइन ए प्लस साइन बी, साइन ए मायनस साइन बी असं होत नाही, हे आधी लक्षात ठेवा. याचं एक्सपान्शन होतं. हे एक्सपान्शन कशा प्रकारे, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. एक्सपान्शन झालं म्हणजे काय झालं, हे ए आणि बी दोघं जण इथं जॉईंट आहेत, ते दोघं जण सेपरेट झाले. पण ते सेपरेट कसे, तर डायरेक्ट तो साइन ब्रॅकेटला मल्टिप्लाय नाही होत आहे, तो त्याच्यावरती ऑपरेट होतो आणि त्याच्यावरून हा रिझल्ट तयार होतो. म्हणजे डेरिव्हेशन्स पण आहेत, आपले बेसिक डेफिनेशन्स वगैरे वापरून, डायग्राम वरून त्याचे रिझल्ट वापरून डेरिव्हेशन्स पण आहेत. पण महत्वाचं आहे ते फॉर्म्युले ऑब्झर्वेशन्स. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी म्हणजे अल्टरनेट आहे थोडक्यात. अँगल ए याच्यावरती साइन मल्टीप्लाइड बाय अँगल बी याचं कॉस, अल्टरनेट साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सेकंड रिझल्ट जो आहे साइन ए मायनस बी, दॅट इज सिमिलर टू दॅट साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. म्हणजे ऑब्झर्वेशन जर प्रॉपर केलं तर दोन फॉर्म्युले म्हणजे एकच आहे. लेफ्ट साइडला इथे प्लस असला की राईट साइडला प्लस, लेफ्ट साइडला मायनस असला की राईट साइडला मायनस. दोन फॉर्म्युले एका ट्रिकवरती लक्षात राहतात. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि सेकंड रिझल्ट साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, गॉट दिस. त्यानंतर तिसरा रिझल्ट आहे कॉस ए प्लस बी चा. आता हा रिझल्ट कसा आहे पहा, इक्वल टू कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी. जस्ट ऑब्झर्व द चेंज. काय चेंज आहे, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये अल्टरनेट होतं साइन कॉस कॉस साइन, आणि या पुढच्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये कॉस कॉस साइन साइन. हे जे कॉम्बिनेशन आहेत त्याच हिंट आहेत, त्याच ट्रिक आहेत पुढचे 8 फॉर्म्युल्यांसाठी पण. साइन कॉस कॉस साइन असं कॉम्बिनेशन पहिल्या दोघांमध्ये, आणि कॉस कॉस साइन साइन असं कॉम्बिनेशन पुढच्या दोघांमध्ये. मग कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय लिहिला आहे, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग मला सांगा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असेल, कॉस ए कॉस बी प्लस, म्हणजे यात आणखी एक चेंज आहे तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर. पहिल्या दोन फॉर्म्युल्यांना जे चिन्ह लेफ्ट साइडच्या ब्रॅकेटमध्ये तेच राईट साइडला आहे मध्ये. इकडे लेफ्ट साइडला प्लस आहे, इकडे पण प्लस आहे, इथे मायनस आहे, इकडे मायनस आहे. पण कॉसच्या फॉर्म्युलांमध्ये मात्र अपोजिट आहे. लेफ्ट साइडच्या ब्रॅकेटमध्ये जर प्लस असेल
तर राईट साईडच्या दोन टर्मच्या मधलं चिन्ह आहे मायनस, आणि लेफ्ट साईडला जर मायनस आहे तर राईट साईडला प्लस. म्हणजे आता चारही फॉर्म्युले जर आपण केअरफुली ऑब्झर्व केले तर साइन कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये, साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स काय काय आहेत आणि सिमिलॅरिटीज काय काय आहेत हे ऑब्झर्वेशन करायचे. व्यवस्थित ऑब्झर्व करा हे चार फॉर्म्युले. साइन ए प्लस बी, कारण मी हे 1 मिनिट फक्त समोर ठेवणार आहे आणि पुन्हा हे गायब होणार आहेत. सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपल्या डोक्यात पाहिजे विदिन 1 मिनिट. व्यवस्थित ऑब्झर्व करा. लिहायचे कधी नंतर सांगेल मी. डोक्यात आधी जाणं गरजेचं आहे. लिहायची काही गरज, लिहायचे खूप वेळ आहेत आपल्याला. येस, ऑब्झर्वेशन झाले क्लिअर. हा, आता हेच सगळे फॉर्म्युले तुम्हाला दिसायला पाहिजे. तिथे दिसत आहेत. येस, सांगा आता बघून. साइन ए प्लस बी, साइन प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए माइनस बी, कॉस ए मायनस बी. मी सिरियलीच विचारेल असं नाही. कॉस ए मायनस बी, कॉस ए कॉस बी ऑब्झर्वेशन्स काय काय आहेत. साइनच्या फॉर्म्युलामध्ये साइन सेम, साइन मध्ये साइन सेम, कोसाइन मध्ये साइन क्रॉस, क्रॉस म्हणजे अपोजिट. साइन मध्ये साइन सेम, कॉस मध्ये क्रॉस. कळलं? साइन साठी साइन सेम आणि कॉस साठी क्रॉस. कॉस साठी क्रॉस म्हणजे अपोजिट. अपोजिट म्हणजे लेफ्ट साइडला मायनस असला की राईट साइडला. ओके. दुसरं ऑब्झर्वेशन, साइन साठी साइन कॉस, कॉस साठी कॉस कॉस. पहिली टर्म लक्षात आली की दुसरी येते. बरोबर आहे. हे ऑब्झर्वेशन्स यूज करायचे. नाही तर काय होतं, काही जण फॉर्म्युला असं विचारला, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, प्लस मायनस खाऊन टाकतात मधला. कुणाच्या तरी कन्फर्म नसतं ना, तिथे डाऊट असतो प्लस घ्यायचं का मायनस असता. असे नाही सांगायचे फॉर्म्युले. चिन्ह महत्वाचं आहे. जितक्या वेळा तुम्ही ते चिन्ह खाऊन टाकाल तितक्या वेळा तुमचं चुकणार आहे. ते चिन्ह नाही खायचे. ओके. स्टार्ट. साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए माइनस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, साइन ए माइनस बी, साइन ए कॉस बी माइनस कॉस ए आणि साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए
cos a plus b, cos a cos b मायनस साइन ए, हे 4 नाही आहेत, 8 आहेत. म्हणजे एखाद्या वेळी राईट साइड सारखी टर्म तयार झालेली असू शकते, त्याच्यावरून आपल्याला हे लिहिता यायला पाहिजे लेफ्ट साइडची पण टर्म. म्हणून ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ओके, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए माइनस बी, साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी, आणि कॉस ए माइनस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए. ओके, याचे डेरिवेशन पाहायचे चारही फॉर्म्युल्याचे. डेरिवेशन एकच आहे ना, एकावरून बाकीचे 3 डेव्हलप होत जाणार आहेत. पाहिजे एक्सपान्शन लक्षात आलेत कसे ते. आता त्याच्याकडे आपण पुन्हा येणार आहे, ते एक्सपान्शन कडे आणि ऑब्झर्वेशन कडे. इनिशियली आता डेरिवेशन कडे जायचं म्हणजे आपल्याला हे 4 पैकी कुठलाच फॉर्म्युला आपल्याला माहिती नाहीये, हे करूनच चालू लागणार ना, बरोबर. आता यासाठी इनिशियल थिंग कडे आपल्याला जावं लागेल का. कन्सिडर ए स्टैंडर्ड सर्कल. एक स्टैंडर्ड सर्कल आपण कन्सिडर केलं ॲज युजल. स्टैंडर्ड सर्कल म्हणजे त्याचा सेंटर ओरिजिनला आहे, कोऑर्डिनेट ॲक्सिसच्या, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. या सर्कल वरती आता मी 2 पॉइंट घेतो, कारण आपला 2 अँगल लागणार आहेत. एक म्हणजे अँगल ए आणि दुसरा अँगल बी. त्यासाठी पी हा एक पॉइंट मी या ठिकाणी घेतो आणि क्यू हा एक पॉइंट आहे या ठिकाणी. हे पॉइंट अशा प्रकारचे पॉइंट आहेत की ज्यावेळी आपण क्यू हा पॉइंट आणि पी हा पॉइंट इथे जॉईन करू, त्यावेळी एक्स ओ क्यू हा अँगल आहे सपोज अँगल बी. ओके, आणि अँगल एक्स ओ पी हा जो अँगल आहे तो आहे सपोज अँगल ए. गॉट दिस. अँगल एक्स ओ पी म्हणजे अँगल ए आणि अँगल एक्स ओ क्यू म्हणजे अँगल बी आहे. हे सर्कल आपण युनिट सर्कल घेऊ, म्हणजे रेडियसचा आपला लोड राहणार नाही काही. सो फॉर दिस वन consider standard unit circle
let P and Q be points on circle such that angle XOP equal to A and angle XOQ equal to B. ओके, मग मला सांगा तुम्ही अँगल OQ किती होणार, अँगल POQ किती होणार. क्लियर. देअरफॉर अँगल POQ इक्वल टू A मायनस B हे आपण तयार करून ठेवला. आता मला सांगा पॉइंट Q चे कोऑर्डिनेट काय. इन ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म. म्हणून डेरिव्हेशन नव्हतं पाहिजे, बेसिक डेफिनेशन कडे जावं लागतं लगेच. ते तर आता खूप जुनं झालं ना ट्रिग्नोमेट्री, आणि ते नेमकं आठवत नाही. सर आपल्या समोर हे एक स्टँडर्ड सर्कल आहे, युनिट सर्कल आहे, त्याच्यावरती दोन पॉइंट्स दिलेले आहेत, त्यांनी एक्स ॲक्सिस सोबत केलेले अँगल दिलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट काय. पॉइंट P आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स काय. फ्रॉम द स्टार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्री और फ्रॉम द स्टार्ट ऑफ एनी टॉपिक मी हेच सांगत आलो आहे की पर्टिक्युलरली मेन्स एक्झाम्स असेल, ॲडव्हान्स एक्झाम्स असेल, अशा एक्झाममध्ये डिफिकल्ट क्वेश्चन नसतात, डिफरंट असतात, आणि ते डिफरंट पण अशा प्रकारचे की ज्यात तुमचे फंडामेंटल कन्सेप्ट स्किल्स चेक केले जातात. तुम्हाला अख्खे ट्रिग्नोमेट्री मधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण ट्रिग्नोमेट्रीची बेसिक डेफिनेशनच विसरून जातो आपण. उपयोग काय. जेव्हा की त्या डायग्रामच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं की याचा एक 3-4 ठिकाणी यूज आहे, जे जास्त महत्वाचं तिथं आपण एकदम जपून ठेवून दिलं असतं कुठतरी, ते कधी सापडलं नाही पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म मध्ये त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय. फक्त ते 6 रिझल्ट बेसिक डेफिनेशन पाहण्यासाठी आपण 1.5 तासाचे 2 लेक्चर म्हणजे 3 तास वेस्ट केले. वेस्ट. यस. आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा. ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म मध्ये पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात. x इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि y इक्वल टू आर साइन थीटा. बेसिक डेफिनेशन होऊन तयार होणारे रिझल्ट. म्हणून मी तुम्हाला हिंट पण सांगितली, ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म मध्ये कोऑर्डिनेट्स काय असतील. कॉस थीटा x अपॉन आर, साइन थीटा y अपॉन आर बाय डेफिनेशन, आणि त्याच्यावरूनच x इक्वल टू आर कॉस थीटा आणि y इक्वल टू आर साइन थीटा. व्हॉट इज आर. रेडियस ऑफ सर्कल. अँड व्हॉट इज थीटा.
थिटा अँगलच असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. कुठला अँगल? ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहायचे त्या पॉइंटला सेंटरला जोडल्यानंतर एक्स ऍक्सिस सोबत तयार होणारा अँगल म्हणजे थिटा. बेसिक डेफिनेशनच्या वेळी कितीतरी वेळा हे वाक्य रिपीट केलं होतं आपण. टोटल वेस्ट. ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहायचे त्या पॉइंटनं ज्यावेळी आपण सेंटरला जोडतो तेव्हा एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल म्हणजे आता क्यू या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला लिहायचे आहेत, तर ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल घ्यावा लागेल. किती आहे? ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? बी. आणि ओ क्यू ची लेंथ किती? किती? 1. आपण रेडियस युनिट सर्कल घेतलेलं बरोबर आहे. मग पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट काय होतील? दोनच गोष्टी शोधायच्या, एक आर आणि थिटा. थिटा सांगू सर आर विसरतोय, आर सांगू सर थिटा विसरतोय. आत्ताच आपण म्हटलं ना आर किती आहे? 1. विसरू नका, 1 सेकंद 5 सेकंदापर्यंत विसरायचं नाही. आर किती आहे? रेडियस किती आहे? आर किती आहे? आर थिटा. थिटा किती आहे? ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? एक्स ओ क्यू. ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? आता तोपर्यंत आर विसरला असेल. हा, आणि थिटा किती आहे? ओ क्यू न एक्स सोबत केलेला अँगल किती आहे? बी. आणि रेडियस किती आहे? आता सांगा बरं क्यू चे कोऑर्डिनेट. ट्रिग्नोमेट्री मधल्या सॉल्व न होणाऱ्या क्वेश्चन पैकी मेजॉरिटी क्वेश्चन फक्त हे न सुचल्यामुळे होतात. डेफिनेशन विसरतो आपण. पॅरामेट्रिक फॉर्म. एक्स ओ क्यू अँगल किती आहे? म्हणजे थिटाची किंमत काय झाली? बी. आणि रेडियस किती? 1. पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट काय झाले? कॉस बी कॉमा, कारण आर इक्वल टू 1. आणि थिटा किती? बी फॉर पॉइंट क्यू. म्हणजे पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट काय होतील? कॉस बी कॉमा साइन बी. आणि पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय होतील सांगा मग. हा, मायनसचा काय संबंध? मायनस ते त्याचं अँगल बघून गेला. आता एखाद्या समजा मी डायग्राम मध्ये हा पॉइंट इथं घेतला असता, तो अँगल नुसार चिन्ह बदलेल ना. त्याच अँगल सेकंड क्वार्टर मध्ये जर गेला तर तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघून घेईल त्या अँगलचं काय करायचं ते. बरोबर आहे. अँगल किती आहे? मग जर तो अँगल समजा मोठा आहे 120 आहे, मग त्याची व्हॅल्यू -1/2 आली. -1/2 आणि परत आपण एक आणखी बाहेरनं मायनस जोडला एक्स्ट्रा, काय झालं? उपयोग अँगल वरती शो करणार आहेत ना ते, आपण करायची गरज नाही. बरोबर. पॉइंट पी न
म्हणजे ओपी न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे आणि ओपी ची लेंथ 1. मग पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय? पॉइंट पी चे कोऑर्डिनेट cos a कॉमा ही स्टेप महत्त्वाची डेरिव्हेशन. पॉइंट पी cos a कॉमा sin a, तरी आपण त्यामध्ये रेडियस 1 घेतली आहे म्हणून r कमी होऊन जाणार आहे पूर्ण पुढच्या कॅल्क्युलेशन मधून. रेडियस 1 आहे आणि अँगल ओपी न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल ए आहे म्हणून cos a कॉमा sin a. OQ न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल बी आहे म्हणून cos b कॉमा sin b. कळलं डेफिनेशन कशी वापरायची ते? लक्षात आलं? अजून 10 मिनिटांपर्यंत लक्षात राहील हा, कारण मी 5 मिनिटांनंतर पुन्हा विचारणार आहे याच्यावर क्वेश्चन. यस. आता cos a कॉमा sin a आणि cos b कॉमा sin b हे झाले पॉइंट पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट. जर दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती असतील तर त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं फाइंड करता येतं? समजा आता ही लेंथ पी क्यू फाइंड करायची आहे मला. येस. लेंथ पी क्यू फाइंड करायची आहे. कशी फाइंड करणार? हा, डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स फॉर्म्युला डेरिव्हेशन म्हटलं की हे असं सगळं लागतं नॉलेज. डिस्टन्स फॉर्म्युला काय? डिस्टन्स फॉर्म्युला यस. आठवतोय कोणाला डिस्टन्स फॉर्म्युला काय? रूट ऑफ x2 माइनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 माइनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता मेजॉरिटी जणांना फॉर्म्युलाच आठवला नाही, तो वापरायचा कसा हे आठवण्याचा प्रश्नच नाही परत. तो आता यूज करायचा आहे. काय असतात? x1 y1 x2 y2. जर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 गृहीत धरले आणि ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरले, डिस्टन्स फॉर्म्युला लेंथ PQ इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ cos a मायनस cos b घ्या किंवा cos b मायनस cos a, कुठलाही चालतं, काही फरक पडत नाही त्याने, कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे आपण त्याला ठीक आहे cos b मायनस cos a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin b मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. वाटल्यास आपण त्या स्क्वेअर रूटचं टेन्शन कमी करण्यासाठी पी क्यू स्क्वेअर असं लिहू, म्हणजे राईट साईडचं स्क्वेअर रूट निघून गेलं. ओके. आता याचं एक्सपान्शन करता येईल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युलाने. काय येईल सांगा? cos स्क्वेअर बी मायनस 2 cos a आणि प्लस cos स्क्वेअर प्लस पुढे
साइन बी मायनस साइन एचा ब्रॅकेट स्क्वेअर, साइन स्क्वेअर बी मायनस 2 साइन ए आणि प्लस साइन स्क्वेअर इक्वल टू, आता हा कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए काय लिहिता येईल 1, कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी 1, माइनस 2 कॉस ए कॉस बी माइनस 2 साइन ए साइन बी, 1 प्लस 1 2 मायनस, त्या दोन्ही टर्म मधून 2 कॉमन घेता येईल आणि मायनस पण कॉमन घेतला, काय शिल्लक कॉस ए कॉस बी प्लस साइन ए झाला पी क्यू स्क्वेअर. लेट दिस इज इक्वेशन 1. हा झाला या डेरिव्हेशनचा फर्स्ट पार्ट. काय काय केलं इथपर्यंत? डिफिकल्ट नाही डेरिव्हेशन, इझी आहे. प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यात लागणाऱ्या वेगळ्या कन्सेप्ट. फक्त आपण काय केलं, एक स्टँडर्ड सर्कल गृहीत धरलं, युनिट सर्कल गृहीत धरलं, पी आणि क्यू 2 पॉईंट घेतले, अशा प्रकारे घेतले की इथं पी ओ क्यू हा अँगल किती तयार व्हायला पाहिजे. ओके, त्याचं काम अजून झालेलं नाही, तो आता सुरू होणार आहे त्याचं काम. पी ओ क्यू ए मायनस बी, त्या प्रकारे 2 अँगल घेतले, पी चे कोऑर्डिनेट लिहिले, क्यू चे कोऑर्डिनेट लिहिले डेफिनेशन नुसार, आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पी क्यू स्क्वेअर फाइंड केला. दॅट्स इट. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट साठी काय करायचंय बघा. नेक्स्ट पार्ट मध्ये सर्कल तेच राहणार, पॉइंट पण पी आणि क्यू तेच राहणार, पण तो जो ट्रँगल पीओ क्यू तयार झालेला आहे, तो ट्रँगल पीओ क्यू मी आता रोटेट करणार आहे. तो अशा प्रकारे रोटेट करणार आहे की त्यामध्ये हा जो अँगल आहे पूर्ण ट्रँगल रोटेट करायचा आहे. त्याचा काय इफेक्ट होईल, क्यू हा जो पॉइंट आहे तो मी रोटेट करून ऍक्सिस वरती आणणार आहे. ऑब्वियसली जो पी हा पॉइंट आहे तो इकडे सरकेल ना, बरोबर आहे. समजा तो पी हा पॉइंट शिफ्ट होऊन इथे आला, पूर्ण ट्रँगलच रोटेट केला जाणार आहे. त्यामुळं जो पी हा पॉइंट आहे त्याची नवीन जागा आता ही असेल आणि क्यू हा पॉइंट आहे त्याची नवीन जागा ही असेल. आता यामध्ये बघा, समजा एखादा ट्रँगल आपण रोटेट केला,
एखादा ट्रायंगल ऐवजी समजा आपण आधी हा एक रेक्टँगल आहे समजा, हा रेक्टँगल आधी रोटेट केला. रेक्टँगलचे चारही अँगल काय मेजरचे आहेत? किती? मग जर त्याला मी रोटेट केलं, अँगल बदलले त्याचे? रेक्टँगलचे अँगल बदलले का? नाही. हा रेक्टँगल इनिशियली या स्टेजला होता, वाटल्यास तो आपण रोटेट केला. त्याची ही जी व्हर्टिकल साइड आहे, ती व्हर्टिकल साइड मी अशा प्रकारे रोटेट केलं, उभा केला. त्या रेक्टँगलचे चारही अँगल बदलले का? नाही. त्याला आपण रोटेट करून परत इकडे आणला, अँगल बदलले त्याचे, वर त्याच्या साईडच्या लेंथ बदलल्या? नाही. बरोबर. म्हणजे ट्रायंगल POQ हा जो होता, हा ट्रायंगल POQ, इथे जो ट्रायंगल होता तोच ट्रायंगल आहे, तेच मेजर्स लक्षात घ्या. आता तो ट्रायंगल मी अशा प्रकारे रोटेट केला की त्याचा Q हा पॉइंट एक्स ॲक्सिस वरती आणला. ऑब्विसली P ची जागा बदलेल, म्हणजे फक्त P आणि Q या पॉइंटच्या जागा बदलल्या, O जागेवरच ठेवला. त्या सेंटर भोवती त्याला रोटेट केलं. क्लिअर? याच्यामुळं त्या ट्रायंगलचा कुठलाही अँगल बदलेल का? म्हणजे सध्या POQ या अँगलचं माप किती आहे? किती आहे? A मायनस B. रोटेट केल्याच्या नंतर POQचं माप किती राहणार? क्लिअर? लक्षात येत आहे? बर. PQ ची लेंथ बदलेल का? नाही बदलणार. बदलणार काय? तर P आणि Q ह्या दोन्ही पॉइंटच्या जागा बदलल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचे कोऑर्डिनेट बदलणार. बरोबर. आता पहा, इथे मी लिहिलं रोटेटिंग ट्रायंगल OPQ थ्रू अँगल B, कारण OQ ना एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल किती होता? आधी B होता. सच दॅट पॉइंट Q इज ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे आधी तो अँगल B होता, त्याला आपण रोटेट केलं तेवढ्या अँगलनी आणि Q ला एक्स ॲक्सिस वरती आणलं. आता मला सांगा, पॉइंट Q चे कोऑर्डिनेट काय? पॉइंट Q चे कोऑर्डिनेट काय? हा, 10 मिनिट लक्षात राहील का विचारलं होतं मी. दहा मिनिट पर्यंत लक्षात राहील का विचारलं होतं तरी. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट काय? हा, डेफिनेशनला कन्सेप्ट आपण डोक्यात घुसूच देत नाहीये.
नाहीच लक्षात घ्यायचं आहे ते आम्हाला, वाक्यच लक्षात नाही ठेवायचं, मग काही शक्य नाही. जस्ट 10 minutes बिफोर. एवढे पण लागले नसतील कदाचित. येस, पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट्स काय? येस, मला वाटलं होतं ही अडचण पॉइंट पी चे कोऑर्डिनेट लिहिताना येईल, क्यूला झाले म्हणून सोपं म्हणून आधी विचारला क्यू. बाय डेफिनेशन आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. आर किती आहे? ट्रायंगल रोटेट केल्यामुळे सर्कलची रेडियस बदलली का? आर किती आहे? रेडियस किती आहे? 1 आहे. थिटा म्हणजे ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? ओ क्यू न एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? आर आहे 1, थिटा आहे 0. लिहा की कोऑर्डिनेट. आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. थिटा किती आहे? थिटा 0 आणि आर 1. ते दर 5 सेकंदाला विचारावं लागतं. आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा टाका किमती. लिहून रफ मध्ये टाकलं, कॅल्क्युलेशन केलं तर चालतं, काही फरक पडत नाही. आपलं सगळंच ऐकतं पाहिजे, कसं जमणार आहे? काय येते? 1 कॉमा कॉस 0 ची किंमत किती आणि साइन 0 ची 0. आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा, यामध्ये आर आहे 1 आणि थिटा आहे 0. साइन 0 ची व्हॅल्यू 0 म्हणून y कोऑर्डिनेट 0 आणि कॉस 0 ची किंमत 1. किंवा डायग्राम पाहिल्यानंतर क्यू हा पॉइंट जर एक्स ऍक्सिस वरती आहे, एक्स ऍक्सिस वरच्या कोणत्याही पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0च असतो आणि ओ क्यू ही लेंथ म्हणजे सर्कलची रेडियस आणि ही लेंथ म्हणजेच क्यूचा एक्स कोऑर्डिनेट. आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये पण अडचण आहे. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय तेच माहित नाही अजून. ओ क्यू ही लेंथ म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि ही लेंथ 1 आहे. कितीतरी प्रकारे सांगता येऊ शकतं. क्यू चे कोऑर्डिनेट 1,0 आणि त्याची डेरिव्हेशन पूर्ण केली ते तुम्ही 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री त्या दिवशी एक दिवसाचं काम तेवढ्यापुरतं आपण लक्षात ठेवतो टेम्पररी.
नो परमनंट सोल्युशन. का तुम्हाला ते वर्किंग करायला सांगितलेलं होतं? पॉइंट क्यू कोऑर्डिनेट काय येतील? आणि मग आता सांगा पॉइंट पी चे कोऑर्डिनेट. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट आर किती आहे? 1. आणि थिटा किती आहे? थिटा, कारण थिटा म्हणजेच अँगल POQ, बरोबर आहे. अँगल POQ म्हणजेच A मायनस, बरोबर आहे. म्हणजे पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय येतील? कॉस A मायनस बी कॉमा साइन A मायनस बी. ओके. आता पी आणि क्यू दोन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट कळले. याच्यावरून पुन्हा एकदा डिस्टन्स फॉर्म्युला वापरून लेंथ पी क्यू फाइंड करायची आहे. पी क्यू किंवा पी क्यू स्क्वेअर अगेन बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल? बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू स्क्वायर, आता स्क्वायर रूट नाही लिहित मी, काय येईल? कॉस ए मायनस बी मायनस 1 प्लस साइन मायनस ब्रॅकेट इथं हा पूर्ण पार्ट म्हणजे ए आणि बी म्हणजे 1. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होईल? कॉस स्क्वेअर मायनस 2 कॉस आणि प्लस 1 आणि प्लस पुढे फक्त साइन स्क्वेअर ए मायनस बी येईल, कारण पुढची टर्म तर 0 आहे. साइन स्क्वेअर, आता साइन स्क्वेअर ए मायनस बी प्लस कॉस स्क्वेअर ए मायनस बी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, कारण दोन्ही समोरचा अँगल सेम आहे. 1 प्लस हा पुढे एक 1 आहे मायनस 2 कॉस 1 प्लस 1 म्हणजेच पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस 2 कॉस ए मायनस बी. दिस इज इक्वेशन 2. म्हणजे याही ठिकाणी फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन केलं आणि पी क्यू ची लेंथ काढली. आता ट्रायंगल रोटेट केल्यामुळं
पी क्यू ही लेंथ बदलेल का, ट्रँगलची साईड बदलेल का? म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांचीही लेफ्ट साईड तर सेमच आहे, पी क्यू स्क्वेअर. मग लेफ्ट साईड जर सेम आहे तर राईट साईड इक्वेट करता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 ची काय राईट साईड, 2 minus 2 in bracket cos A cos B plus sin A sin B आणि इक्वल टू इक्वेशन 2 त्याची राईट साईड 2 minus 2 cos A minus B. आता हे इकडे तिकडे घेतले की हे 2 कॅन्सल होऊन जाईल. पलीकडची मायनसवाली टर्म इकडे घ्या प्लस होईल, इकडची मायनसवाली टर्म पलीकडे घ्या प्लस होईल. त्यात पण 2 कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहणार, cos A minus B इक्वल टू cos A cos B प्लस sin A into sin B. That is the cos A minus B. या प्रकारे याचं डेरिवेशन करता येतं. या डेरिवेशन मध्ये बेनिफिट किती होतात हे लक्षात घ्या. किती वेगवेगळ्या कन्सेप्टचा आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. आता हे डेरिवेशन काही तुम्हाला 11th मध्ये असल्यामुळे 12thच्या बोर्डच्या एक्झामला वगैरे कुठे विचारलं जाणार नाही. पण 12th मध्ये व्हेक्टर्स नावाचा एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये व्हेक्टर मेथडनी तुम्हाला हे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आणि ते बोर्डच्या एक्झाम्पलमध्ये इन्क्लुडेड आहे. डिस्क्रिप्टिव्हला व्हेक्टर मेथडनी हे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट हीच आहे. ट्रँगल रोटेट करायचा सेम आहे, फक्त इथं आपण जे कोऑर्डिनेट लिहिलेत ते कोऑर्डिनेट तिथं व्हेक्टर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे आणि तिथे डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट वापरायचा व्हेक्टर्सचा. म्हणजे इथे आपण जे डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय त्याऐवजी तिथे डॉट आणि क्रॉस प्रॉडक्टची कन्सेप्ट वापरायची. पण बाकी कोऑर्डिनेट तयार करेपर्यंत सगळं कन्सेप्च्युअल वर्किंग सेम आहे. फक्त चेंज कुठे आहे, इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, तिथे व्हेक्टरचे प्रॉडक्ट वापरायचे डॉट आणि क्रॉस आणि त्याच्यावरून हे डेरिव्हेशन करायचे. त्यामुळे आता जरी हे नसलं तरी पुढे परत हे आहेच आहे उपयोगाचं. Got this? आधी लिहून घ्या हे आता. पण लिहितानाच ज्या ज्या कन्सेप्ट आपण याच्यात वापरल्या त्यांचा रिव्ह्यू घ्या. ते जे पॉइंट्स आज नाही आठवले ते रिवाइज करा, त्याच्यावरती काम करा. डेरिव्हेशन एक वेळ नाही आठवलं चालेल, मग त्या कन्सेप्ट आठवा लागणार आहे की कोऑर्डिनेट कसे लिहायचे, ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म मधले कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे. जर आपल्याला थीटा आणि आर माहिती असेल तर हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आणि तो 99% स्टुडंटचा पॉइंट तो विसरतो आणि तितकंच पर्सेंटेज चान्सेस असतात त्याच्यावरती डिपेंडंट क्वेश्चन विचारण्याचे. ज्या 1% लोकांच्या लक्षात राहतो त्याच 1% लोकांचे फक्त रिझल्ट डिस्प्ले होतात.
आता बाकीचे जे 3 फॉर्म्युले आहेत या ग्रुपमधले, त्यांनाही या मेथडनी जाता येतं. पण त्याऐवजी हा एक फॉर्म्युला आपल्याला आता मिळाला आहे. ह्या एकावरून बाकीचे 3 कसे डेव्हलप होतात, ते आपण पाहणार आहे. यासाठी आपल्याला निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले त्याचाही रेफरन्स घ्यायचा आहे. या सगळ्या फॉर्म्युलांमधलं सगळ्यात मोठं असणार फक्त एवढंच डेरिव्हेशन, बाकी छोटे छोटे सगळे. म्हणजे पुढचे 5ही ग्रुप ह्या एकावरून तयार झालेत. हा आदिमानव आहे त्यांचा. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, प्रॉडक्ट फॉर्म्युले, अलाइड अँगल फॉर्म्युले, मल्टिपल अँगल सगळे यांच्यावरून डेव्हलप होत जाणार आहेत पुढे. त्यामुळे आधी हा 4 फॉर्म्युल्यांचा ग्रुप मेजर इम्पॉर्टंट आहे. झालं कंप्लीट हे फर्स्ट पेज. चला